नमस्कार. आजच्या या अत्यंत वेगवान आणि सखोल विश्लेषण सत्रात म्हणजेच आपल्या इंटेलिजन्स ब्रीफिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडींमधले सर्वात महत्त्वाचे मुद्दे आणि माहितीचे स्रोत अगदी अचूकपणे डिकोड करणार आहोत. या विश्लेषणाच्या माध्यमातून गुंतागुंतीचे विषय आपण अत्यंत सोप्या आणि थेट पद्धतीने समजून घेऊया. चला तर मग वेळ न दवडता आजच्या अजेंडाकडे वळूया. आजच्या या ब्रीफिंगमध्ये आपण प्रामुख्याने 4 विषय कव्हर करणार आहोत. 1. राज्यव्यवस्था, 2. सार्वजनिक आरोग्य, 3. पर्यावरण आणि 4. इतिहास आणि अर्थव्यवस्था. आणि हो, शेवटी तुमची स्मरणशक्ती तपासण्यासाठी एक छोटीशी बहुपर्यायी प्रश्नांची म्हणजेच MCQ चाचणी पण असणार आहे. सो बी रेडी. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, पॉलिटी अँड गव्हर्नन्स म्हणजेच राज्यव्यवस्था. तुम्हाला माहिती आहे का, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या आता सरन्यायाधीशांसह वाढवून 38 करण्यात आली आहे. ह्यामागचं मुख्य कारण काय असावं? तर तो आहे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा प्रचंड मोठा डोंगर. सध्या तब्बल 93,000 खटले प्रलंबित आहेत. एवढ्या मोठ्या बॅकलॉगचा वेगवान निपटारा करायचा असेल तर न्यायाधीशांची ही संख्या वाढवणं अगदी मस्ट होतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की ही वाढ नेमकी झाली कशी? तर इथे येतं भारतीय संविधानाचं कलम 123. संसदेचं अधिवेशन सुरू नसताना राष्ट्रपतींना तातडीने निर्णय घेण्यासाठी अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स काढण्याचा विशेष अधिकार हे कलम देतं. अगदी याच अधिकाराचा वापर करून न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय रातोरात लागू करण्यात आला. आता थोडं 16व्या वित्त आयोगाकडे वळूया. राज्य आणि केंद्र यांच्यात निधीचं वाटप कसं होतं याचं एक उत्तम चित्र इथे पाहायला मिळतं. लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे यात सर्वाधिक वेटेज म्हणजे 42.5% वाटा हा उत्पन्नातील तफावत किंवा इन्कम डिस्टन्सला दिला गेलाय. राज्यांमधली आर्थिक विषमता दूर करून बॅलन्स साधण्याचा हा खरोखरच एक अत्यंत तटस्थ आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आहे. एक मोठा बदल जो सध्या चर्चेत आहे तो म्हणजे मनरेगा योजनेला मिळणारा नवा पर्याय. मनरेगामध्ये 100 दिवसांच्या रोजगाराची हमी होती, बरोबर? पण आता नव्या VVG रामजी योजनेत हेच कामाचे दिवस 125 पर्यंत वाढवण्यात आले. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मॉडेल पूर्णपणे परफॉर्मन्स लिंक्ड आहे. म्हणजे जे राज्य किंवा जे मजूर चांगली कामगिरी करतील त्यांना यात जास्त प्रोत्साहन मिळेल. एक प्रकारचा गेम चेंजर निर्णय म्हणता येईल याला. राज्यव्यवस्थेच्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे संसदेची याचिका समिती म्हणजेच कमिटी ऑन पेटिशन्स. राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखालील ही एक 10 सदस्यीय समिती आहे. यांचं मुख्य काम काय तर सार्वजनिक तक्रारी आणि विधेयकांवर जनतेकडून आलेल्या सूचनांचं अवलोकन करणं. पण एक लक्षात घ्या, या समितीची भूमिका ही पूर्णपणे सल्लागार स्वरूपाची म्हणजेच ॲडवायझरी असते. ओके, आता दुसऱ्या विभागाकडे वळूया. पब्लिक हेल्थ अँड सायन्स म्हणजेच सार्वजनिक आरोग्य आणि विज्ञान. जागतिक आरोग्य सभेने नुकतंच ब्रेन स्ट्रोकला एक प्राधान्याची आरोग्य समस्या म्हणून घोषित केलंय. आता स्ट्रोकचे मुख्य 2 प्रकार असतात आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला म्हणजे इशेमिक स्ट्रोक, यात रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाल्यामुळे अडथळा निर्माण होतो. आणि दुसरा म्हणजे हिमोरेजिक स्ट्रोक, ज्यामध्ये मेंदूतली रक्तवाहिनी चक्क फुटते आणि आतमध्ये रक्तस्राव होतो. वैद्यकीय उपचारांसाठी हा जैविक फरक माहिती असणं खूपच क्रिटिकल आहे. पण अशावेळी आपण काय करू शकतो? म्हणूनच हा फास्ट किंवा FAST प्रोटोकॉल कायम लक्षात ठेवायला हवा. F म्हणजे फेस, चेहऱ्याचा एक भाग ओढला जाणं. A म्हणजे आर्म, हातात अशक्तपणा येणं. S म्हणजे स्पीच, बोलताना अडखळणं. आणि T म्हणजे टाईम, वेळ न दवडता त्वरित वैद्यकीय मदत घेणं. हा 4 पायऱ्यांचा सोपा नियम खऱ्या अर्थाने कोणाचेही प्राण वाचवू शकतो. आता इबोला विषाणूबद्दल बोलायचं झालं तर हा एक झुनॉटिक व्हायरस आहे. याचाच अर्थ असा की तो प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. याचा मूळ स्रोत प्रामुख्याने फळखाऊ वटवाघूळ आहेत. या आजारात रुग्णाच्या शरीरात अत्यंत तीव्र स्वरूपाचा अंतर्गत रक्तस्राव होतो आणि याचा मृत्यूदर तब्बल 50%हून अधिक आहे. हे खरोखरच खूप भयंकर आहे. आपल्या देशांतर्गत आरोग्याबाबत एक मोठी घडामोड म्हणजे आयुष्मान भारत किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना आता पश्चिम बंगालमध्येही लागू होतीये. 1 जुलैपासून ही योजना तिथल्या सध्याच्या स्वास्थ्य साथी योजनेची जागा घेईल. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचे रोखविरहित म्हणजे कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे हा. चला तर मग आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे. एन्व्हायरमेंटल थ्रेट्स अँड इकॉलॉजी म्हणजेच पर्यावरण आणि परिसंस्थेवरील धोके. तुम्ही प्लास्टिक नर्डल्स हा शब्द ऐकलाय का? हे 1 ते 5 मिलीमीटर आकाराचे अतिशय सूक्ष्म असे प्लास्टिकचे कण असतात.
प्लास्टिक उत्पादनात हे कच्चा माल म्हणून वापरले जातात. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा मालवाहू जहाजांना अपघात होऊन हे कण थेट समुद्रात मिसळतात. बिचारे जलचर याला अन्न समजून खातात आणि मग संपूर्ण सागरी अन्नसाखळीच धोक्यात येते. हे अत्यंत घातक आहे. सागरी पर्यावरणासाठी असाच आणखी एक मोठा धोका म्हणजे ऑइल स्पिल किंवा तेल गळती. पण अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी एक सिस्टम काम करते. राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच NGT यावर कायदेशीर देखरेख ठेवतं, तर आपलं भारतीय तटरक्षक दल प्रत्यक्ष ग्राउंडवर ही परिस्थिती हाताळतं. हे तेल रोखण्यासाठी ऑइल बूम्स आणि ते नष्ट करण्यासाठी बायोरेमिडिएशनसारख्या प्रभावी तंत्रांचा इथे वापर केला जातो. पण थांबा, सगळंच काही निराशाजनक नाहीये. वन्यजीव संवर्धनाच्या बाबतीत एक खूप पॉझिटिव्ह बातमीसुद्धा आहे. आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये नुकतंच एका दुर्मिळ अशा सॉफ्ट शेल टर्टलला म्हणजेच मऊ कवचाच्या कासवाला सॅटेलाइट टॅग लावण्यात आलाय. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने फंड केलेला हा अनोखा उपक्रम वन्यजीवांच्या अभ्यासासाठी नक्कीच एक अतिशय आश्वासक पाऊल आहे. आणि आता आपला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा विभाग हिस्ट्री अँड इकॉनॉमी, इतिहास आणि अर्थव्यवस्था. कर्नाटकात मधली हट्टी ही भारतातील एकमेव अशी सोन्याची खाण आहे जी सध्या कार्यरत आहे आणि इथले आकडे थक्क करणारे आहेत. इथे प्रति टन कच्च्या धातूमधून चक्क 2.61 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी होते. आता विचार करा, जागतिक बाजारात सोन्याचे भाव उच्चांकावर असताना या उत्तम उत्पादन क्षमतेमुळे ही खाण किती प्रचंड नफा कमवून देत असेल. इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर एक मोठी घडामोड समोर येते. नेदरलँड्समधून लेडन ताम्रपट नुकतेच भारतात परत आणण्यात आले आहेत. चोळ साम्राज्याच्या काळातील हे ताम्रपट अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप मौल्यवान आहेत. यावर वाघ, धनुष्य आणि माशांची चिन्हे कोरलेली आहेत, जी चोळ, चेर आणि पांड्य या 3 राजवंशांचं एकीकरण आणि त्यांचा ऐतिहासिक विजय मोठ्या डावलाने दाखवून देतात. जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर सध्या EFTA म्हणजेच युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन देशांचं महत्त्व खूपच वाढलंय. या गटात आइसलँड, लिक्टाश्टाइन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे 4 प्रमुख देश येतात. भारत आणि या देशांमध्ये झालेल्या व्यापार करारामुळे आपल्याला फक्त आर्थिक फायदाच होणार नाहीये, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक लिथोग्राफी आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या फ्युचर टेक्नॉलॉजीजसाठी एक अत्यंत भक्कम पुरवठा साखळी निर्माण होणार आहे. तर मंडळी, आपण राज्यव्यवस्था, आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेच्या या सखोल माहितीचा टप्पा आता पूर्ण केलाय. पण आता खरा प्रश्न हा आहे की आपण आज जे काही पाहिलं आणि ऐकलं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिलंय ना? स्वतःच्या स्मरणशक्तीला आवाहन देण्याची आणि फुल फोकस मोडमध्ये जाण्याची वेळ आता आली आहे. आर यू रेडी? कारण आता वेळ झाली आहे आपल्या नॉलेज चेकची, बहुपर्यायी प्रश्नांची म्हणजेच MCQsची ही चाचणी आता लगेचच सुरू होत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण जे काही समजून घेतलंय ते तुम्ही किती अचूकपणे कॅच केलंय हे पाहण्याची हीच वेळ आहे. हे विश्लेषण लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल आणि आमच्या सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग चाचणीसाठी सर्वांना ऑल द बेस्ट.